नाही मला. पूर्वी कसं माझा अख्खा दिवस बाबांच्या मागे मागेच जायचा. इथे सुद्धा मला बाबांची सोबत होईल. आणि दत्ताजी इथे राहायला आले तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल. असावरी चल आत्ताच आणूया त्यांना. अहो आत्ता नाही नाही, झोपले असतील बिचारे. आणि मला त्यांना आधी विचारावं लागेल. मी आधी त्यांच्याशी बोलते. ॲज यू विश. बरं मी एक काम करू, आपल्या दोघांसाठी मस्तपैकी कॉफी बनवून आणू. कॉफी आत्ता इतक्या रात्री? म्हणजे कॉफी प्यायली तर झोप येणार नाही, गप्पा मारता येतील. आलंच. शेफ अभिजित राजे घेऊन आले. त्यांनी स्वतः बनवलेली गरमागरम कॉफी. असावरी अगं आज जाऊ. चिल करूया आजोबा. काय म्हणालीस? चिल? येस आजोबा, चिल करूया. आजोबा तुमचा चष्मा थोडा लूज झालाय का? म्हणजे मला असं वाटतंय. तो सुद्धा चिल करतोय आज. बरं आजोबा तुम्ही आवरून या, ब्रेकफास्ट करूया एकत्र. हे बघा. सुनील येतो. येस. माझ्यासाठी चाललंय हे सगळं. हे म्हातारपण म्हणजे एक शाप आहे. स्वीट ऑफ यू सोहम. याला म्हणतात ट्रू फ्रेंड. आणि माझ्यासाठी तर तू फ्रेंड पेक्षाही जवळचा आहेस. ए सोहम तू ऐक ना, तू बिझी आहेस का? नाही. ते अरे मी काही दिवस ऑफिसला जाणार नाही. म्हणजे आजोबांसाठी मी सुट्टी घेतली आहे. तर मला हा पेनड्राईव्ह ऑफिसमध्ये पोहोचता करायचा होता. म्हणजे खूप महत्वाचा डेटा आहे यात आणि जरा अर्जंट आहे. तर तू देऊन येशील? ए सोहम तू नक्की माझ्याबरोबर येतोयस ना शॉपिंगला? हो. थँक्यू सो मच. ग्रेट. मग आपण दोघं बिल्डिंग खाली भेटू आणि तिकडनंच एकत्र जाऊ. जावई बापू, अजून मी कोणालाही एका बुकीत आडवा पाडू शकतो. अरे बाप रे. नाही, मला आडवा पडणार असाल तर शुभ्राच्या हातचा एक फक्कडचा चहा पिऊन मग आडवा होईल म्हणतो. चालेल ना? ओ काय सर, आणते लगेच चहा. अरे सोहम पोचला वाटतं ऑफिसला. घ्या बाबा, मस्त सफरचंद आणली, गोड आहे. घ्या. अगं खरंच नको. शुभ्रानी सकाळी मला थालीपीठ खायला दिली. ते 21 धान्याचं पीठ असतं ना त्याच. वा 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 दत्ताजी, मजा आहे तुमची. कलर कुठला? मला ब्लू. नाईस. मला तुझ्या आवडीचा एक टॉप घ्यायचाच होता. भाऊ मला कुठला तरी ब्लू कलरचा टॉप दाखवा. बरं निघूया का? शुभ्राची पेनड्राईव्ह द्यायची ऑफिसमध्ये. ओके. हा कसा आहे? छान आहे. हे सगळं पॅक करा. चल आपण निघूया. एक मिनिट थांब सोहम. माझी सगळी शॉपिंग झाली पण तुझ्यासाठी आपण काहीच घेतलं नाही. अगं पण आता चल आपण तुझ्यासाठी पण मस्त शॉपिंग करूया. मी घेते तुझ्यासाठी माझ्या आवडीचं काहीतरी. मला ना 2-3 शर्ट दाखवा. ब्लू कलरचा दाखवा, मग लेमन कलरचा दाखवा. हा चालेल. उलट मलाच वाईट वाटतंय की मी तुला नोकरी करून द्यायला हवी होती.
हो बाबा, शुभ्रा आहेच तशी गुणाची. किती छान सांभाळते सगळं, नीट नेटकं घर ठेवलंय तिने अगदी, आणि तुमचं सुद्धा सगळं करते. खरं तर मी त्यासाठी नव्हते म्हणत बाबा, तुम्हाला बरं वाटेल, माझाही तिकडे वेळ जात नाही ना, मलाही तुमची सोबत होईल आणि शुभ्रालाही जरासा आराम मिळेल. एक मिनिट. हॅलो सर. शुभ्रा, अजून कोणी पेनड्राईव्ह घेऊन आलं नाही आहे. कधी येणार आहे? कुठे आहे तुझा नवरा सोहम? तर नवीन आहे तुझ्यासाठी. तुला इथल्या माणसांची सवय झालेली आहे, पण आता हळूहळू तिथं रमायला शिकलं पाहिजे. असं सारखं सारखं स्वतःचं घर सोडून माहेरी यायचं नसतं. तुझा नवरा समजूतदार आहे म्हणून बरं आहे. दुसरा कोणी असता तर चिडला असता ना. कळतंय ना तुला मी काय म्हणतो ते? हो बाबा. हे बघ सोहम, मी 4 तास बसून ऑफिस खूप महत्वाचं काम केलं होतं त्याच्यामध्ये, आणि ती पेनड्राईव्ह मला हवी आहे यार. सोहम, ती कुठे गेली पेनड्राईव्ह? तू कशाला उगाच इश्यू करतेस? तुझ्या कम्प्युटरमध्ये बॅकअप असेल ना, त्याचा घे ना. राईचा पर्वत नको करूस उगाच. अरे बॅकअप किंवा सेकंड कॉपी घेणं अलाउड नव्हतं सोहम. मी केलं नसतं का? मी त्या पेनड्राईव्ह मध्ये सगळं काम केलं होतं. तू बॅकअप नाही घेतलास? अगं मग तुझी चूक आहे ती. त्या ऑफिसवाल्यांना थोडी कळणार होतं तू बॅकअप घेतलास म्हणून. सोहम, तू किती निर्लज्जासारखा बोलतोयस रे. तुला काहीच वाटत नाहीये का? तुमच्या घरचे कोणी मदत करणार नाहीत का? काही कमी जास्त होतं का? नाही आजोबा, इथे आम्हाला 12,000च कमी पडतात आणि आम्ही उत्तम फॅसिलिटीज देतो ना. तुम्ही एक काम करा, काही अरेंज होतंय का पहा आणि आम्हाला कळवा. हॅलो. घरातून पलायनाचा प्लान दिसतोय. काय? नाही, वृद्धाश्रमात आलायत आणि फोनवर घरातल्यांची धादांत खोटं बोलताय म्हणून म्हटलं. तुला काय करायचं नसत्या चौकशा? सुनेशी बोलत होतो माझ्या. खूप प्रेमळ आहे ती. तसे घरातले सगळेच माझ्यावर प्रेम करतात. त्याला खरं सांगितलं तर घरचे मला सोडणार नाहीत, म्हणून मी. खरंय, घरच्यांच्या प्रेमामध्येच अडकतो जीव. नमस्कार, मी आपटे. आजोबा, तुम्हाला आईकडे पैसे मागायची काय गरज होती? आम्ही तुम्हाला खायला प्यायला देत नाही का? बोला ना. सोहम, काय तू त्यांच्याशी इतक्या मोठ्या आवाजात का बोलतोय? हे बघ, तू मध्ये पडू नकोस. हो, तू हळू आवाजात बोल ना, पण बाहेरपर्यंत आवाज जातोय. मग जाऊ दे ना. ह्यांच्यामुळे बाहेर आपली बदनामी होते, ते चालतं? काय बोलतोयस तू सोहम? बदनामी वगैरे काय? आपण काय हाल करतो यांचे? खायला प्यायला देत नाहीये. जे आईकडे पैसे मागायची गरज लागली, आजोबा, आता ना ती तुमची सून नाहीये. 6 माझ्याकडे आहे. बरं, मग उरलेले 6 मी ATM मधनं काढून आणू? तुम्ही थांबा, मी लगेच घेऊन येते. चालेल? आलेच. सोहम, येते मी जाऊन. येते आजोबा. अहो, अरे व्हॉट अ प्लेजंट सरप्राईज. तू इथे कशी काय? सांग त्याला, चांगलं झालं. हो सर, सांगतो. हा, एक नवीन रेसिपी ट्राय केली, जरा बघून सांग.
आणि हे पैसे. तुम्हाला कार्ड बघायचं होतं ना? नाही नाही, असू दे. ते कधी कधी मशीनचा प्रॉब्लेम असतो. तू जाऊन प्रयत्न केलास हे महत्वाचं. हा प्रयत्न पण खूप छान झालाय. पोचवतो तुझी शाबासकी संदीप पर्यंत. बरं, मी निघू का हो? थांब ना, माझं काम झालंच आहे. बरोबरच निघूया. मी आलोच. घ्या, आली तुमची सून पैसे घेऊन. काय ना आजोबा, आई पैसे कमवत नाही. म्हणजे पैसे कोणाचे? अभिजित राजेंचे. बेसिकली तुम्ही हे दाखवून देताय की मी कसे तुमचे हाल करतो. किती बडबडतोस कोंबडीच्या? हाय सोम. कसे आहात बाबा? नमस्कार दत्ताजी. नमस्कार. बसा जावई बापू. नाही बसणार. चप्पल चोर. बस. आता बसतो. बाबा काय हे? अहो, शुभ्रा असताना बबड्या असताना का तुम्ही एकटेच गेलात बँकेत? पुन्हा असं कधी केलं तर मला अजिबात आवडणार नाही. अहो पण बाबा. आजोबा, आईकडे कशाला पैसे मागितलेत? माझ्याकडे मागायचे होते ना. आणि एवढे पैसे कशाला हवेत तुम्हाला? सो मी आणलेत पैसे. आजोबा, मी तर सून आहे ना तुमची, आणि तुम्हाला सांभाळणं ही माझी जबाबदारी पण आहे. मग छान आहे. बाबा हे बघा इथे ठेवते. हा, हे सदरे. म्हणजे थंडीचे कपडे पण दिले, उन्हाळ्याचे कपडे पण दिले. आता पावसाळ्याचे छत्री वगैरे द्या. आजकाल हवामानाचा काही भरोसा राहिला नाही. हो बाबा, रेनकोट आणि छत्री कशाला? एका महिन्यासाठी तर चाललाय तुम्ही. पावसाळा अजून खूप लांब आहे. आता कसला येतोय मी? बाबा. काय ग? बाबा तुमच्यासाठी मी प्रवासात खायला ठेपले बनवलेत. तुमचा आवडता मुरंबाई दिलाय बरोबर. खात जा हा वेळेवर. नाही बाबा, नाही हडवते मी तुम्हाला. जा तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर छान वेळ घालवा. पण फोन करत जा बाबा. आणि तुम्ही नाही केलं तर मी फोन करेन तुम्हाला. तुमच्या मित्रांच्या आठवणीत आम्हाला विसरू नका. आणि बाबा, औषधं वेळेवर घेत जा. तुम्ही जर औषधं घेणार नसाल ना तर मी येते तुमच्या बरोबर. नाही नाही, तू नाही यायचं. ती बॅग माझी तयार करून बाहेर नेऊन ठेव. मी देखतोच. हो बाबा, हा पण खाऊचा डबा आहे. हा, आणि ही लोणच्याची बाटली आहे ना, इथे वर ठेवते म्हणजे तेल लागायचं नाही कपड्यांना. बुक केली असतीत ना, आता आम्ही नसतो आलो तुमच्या बरोबर. बरं आजोबा, तुम्हाला घ्यायला कोणीतरी येणार होतं असं म्हणाला होतात. हो, तो टॅक्सी घेऊन येतच असेल. कुणी कशाला यायला हवंय? मी आहे ना, मी सोडतो तुम्हाला हवं तिथे. ए चप्पल चोरा, या क्षणापासून मी 1 महिन्याच्या सुट्टीवर चाललोय. कंटाळलोय तुम्हाला सगळ्यांना. सारखं सारखं तुम्हाला बघून बोर झालोय मी. आता माझा पिच्छा सोडा. मी नाही तर तुम्ही पण तुमचं स्वातंत्र्य भोगा आणि मी माझं स्वातंत्र्य उपभोगतो. आणि या सगळ्या घराची काळजी घेशील. दिलं वचन. जाता जाता इस्टेट देत आहेत की काय याला? माझ्या आयुष्यात येणाऱ्या 2 व्यक्तींना मी विरोध केला. अभिजित, एक तू आणि एक शुभ्रा. पण खरं सांगतो, तुम्ही दोघं माझ्या आयुष्यात आला नसतात तर हा दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी माणूस म्हणून अपूर्णच राहिला असता. तुम्ही आहात म्हणून मी निर्धास्तपणे चाललो आहे. आणि काय ना, आता आजोबा नाहीयेत म्हटल्यावर शुभ्राला पण नीट ऑफिसला जाता येईल. म्हणजे घरात माझंच राज्य. मस्त मित्रांना बोलवीन, चिल करीन, एन्जॉय करीन. आजोबा असताना हे सगळं कधीच करता आलं नाही.
म्हणून म्हटलं महिन्याभरात नवीन मित्र बनवू. कसला निर्लज्ज आहेस रे तू. खबरदार नवीन मित्र बनवलेस तर. हा दत्तात्रय आलो रे मी. या या या. हे आले आमचे नवीन मित्र, नवीन स्नेही प्रभाकर आपटे. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. तुम्ही जाताय का यांच्या बरोबर? काय ना आमच्या बाबांना असं कुठे एकटं जायची सवय नाही हो, म्हणून जरा काळजी वाटते. पण बाबा नीट काळजी घ्या बाबा स्वतःची तुम्ही. ह बाबा सांभाळू ना बाबा. अहो दत्ताजी तुमचं सगळं कुटुंब तुम्हाला बाय करताय. पाठी वळून बघा की. मी पाठीवरून बघितलं ना तर मला पुढे जाता येणार नाही. पण मला एक कळत नाही, अहो तुमचं सगळं कुटुंब एवढं चांगलं असताना तुम्ही कशाला वृद्धाश्रमात येत आहे? ते तसंच चांगलं राहावं म्हणून. आणि पपड्या तो सुद्धा बाहेर जाणार आहे, त्याला पण एक काम आहे. ठीक आहे मग निघूया आपण. ए बाळा, तुला माझी काही गरज लागली, माझी काही मदत लागली तर मला नक्की सांग. मी येत जाईन. येस आई, डोंट वरी. चल बाय शुभ्रा. सोहमला सांग. हो हो. चल. निघते. हा अच्छा. बरं ऐक, सगळे आजोबांना सोडायला गेलेत, माझी वाट बघत असतील. मी नंतर बोलतो. काय रे? घरी वरण भात लाव. अरे बजेटचा काय संबंध आहे सोहम? मी माझ्या अकाउंट मध्ये दिले होते ना पैसे. आता तुला तुझं माझं करायचंय म्हणजे तुझे पैसे माझे पैसे नाही आहेत का? नाही आता मला बाहेर खायचंच नाहीये. चल. हे सॉलिड रे सोहम, तू शुभ्राची बोलतीच बंद केलीस. चल सोहम, आपण पार्टी करूया. मला ना नूडल्स खायची खूप इच्छा झाली. तू माझ्या बरोबर येणार आहेस की वरण भातच खाणार आहेस? मला बाहेर जायचंय, मला काम आहे. तूच खा वरण भात. सोहम तुम्ही यांची ओळख करून घ्या. चला, म्हणजे आणखी एक घराची साफसफाई झाली, अडगळ निघाली. राणे पुरे. हे बघा आजोबा, आपल्या इथे सगळं रुटीननुसार होतं. सकाळी आपण 6ला उठतो, 7:30ला ब्रेकफास्ट सुरू होतो, त्यानंतर योगा व्यायाम केला जातो. आपटे तुम्हाला सगळं रुटीन समजावून सांगतीलच. आता तुम्ही आराम करा, थोड्या वेळाने जेवण लागेल. ही तुमची बेड. आपटे, या महिन्याचे पैसे नाही आले अजून घरून? हो सांगतो घरी. हे की आता कसा घेणार? तिला समजेल ना मी चारधामला चाललेलो नाही ते. हा खरे रे. आणि मी जोपर्यंत फोन घेणार नाही ना तोपर्यंत ती सारखा फोन करत राहणार. आता काय करायचं? अरे बापरे. कुलकर्णी, एक आयडिया आहे. ए राणे, उठ 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 रे उठ. मी सांगतो ते करायचं. आता जागा आहे. पण तू का जागे आता? बघ, माझी काळजी करत बसू नको. मी मजेत आहे. देवाचा नामापर्यंत चाललंय सगळ्यांचं. हो बाबा, तुमचा प्रवास छान चाललेला दिसतोय. असावरी, अगं काय बोलतेस? काय समजत नाहीये, आवाज येत नाहीये. नाही बाबा, काळजी घ्या तुमची. हो, ठेवू का फोन? ठेवते हा बाबा.
रागवतात ते. असंही तेच म्हणालेत ना, रोज तेच एक फोन करतील. झालं तर मग त्यांच्या फोनची वाट पाहूया. आणि बघ, ब्रेकफास्ट झाला की आपण जरा बाहेर जाऊया. हो, कुठे? सरप्राईज. तुलाही मजा वाटेल बघ तिथे माझ्याबरोबर यायला. अहो पण हे मध्येच काय एकदम सरप्राईज? अगं आता दिवसभर तू दत्ताजींची काळजी करत घरी बसणार, त्यापेक्षा माझ्यावर चल ना, जीव रमेल तुझा. किती काळजी घेता हो तुम्ही माझी. अरे माझ्यासाठी एवढा साजूक तुपातला शिरा करणाऱ्या बायकोची काळजी नको करायला. देऊ का अजून थोडं? घ्या हो. बस. चितळ्यांच्या तुपातला शिरा आहे. वाटते ते बोला, लाज नाही वाटत? माझ्या सुनेला नाव ठेवले तर याद राख. हो कुलकर्णी, आवरा स्वतःला. ठेवा काठी खाली ठेवा. शांत व्हा, शांत व्हा. माझा मुलगा गेल्यानंतर माझं खूप केलं माझ्या सोनेनं. कोणत्याही बापाची काळजी घेणार नाही इतकी काळजी घेतली या सासऱ्याची माझ्या सोनेनं. अहो तुमची सून इतकी चांगली आहे तर मग इथं का राहता? बघ, प्यायले पाणी. आणि खरंच बरं वाटतंय. बरं ए बाळा, चल ठेवते हा फोन, कारण मी बाहेर निघालोय आणि तुझी ऑफिसला जायची घाई असेल ना. हो हो. बाय. काय बरे आहेत का दत्ताजी? हो, शुभ्राला फोन केला होता, बरेत म्हणे. मला फोन नाही केला त्यांनी. एक फोन करायचा आणि सांगायचं ते ठीक आहे, सगळं नीट चाललंय. सकाळी केलं नाही तर संध्याकाळी करतील. आणि तसंही ते तिथे फिरायला गेलेत ना, धावपळ असते, खूप वेळा पाळावं लागतात. आणि ते तिथे देव दर्शनासाठी गेलेत ना, दिवसभर काय तुम्ही देव्यांशी बोलत बसणार काय? चला निघूया. हो चल चल. व्हेरी गुड. आपला नेहमीचा महिन्याचा ठरलेला मेनू आहे ना? हो सर. स्वीट डिश बदललीस? हो सर, स्वीट डिश बदलली. मी संध्याकाळी चक्कर टाकतो. ओके सर. बाय द वे मॅडम आहेत. चल बाय. गुड डे. बाय. गुड डे सर. गुड डे मॅम. काय एवढं गुपित आहे? कळेल कळेल अगं बाई, केवढं जेवण आहे. कुठे घेऊन चाललोय आपण हे? कळेल. दत्ताजी, अहो अन्नावर राग काढायचा नसतो. आणि आजच्या तर अन्नावर अजिबात राग काढू नका. अहो एवढा फरमास बेत आहे सांगतो तुम्हाला. श्रीखंड पुरी, गरमागरम वरण भात, त्यावर साजूक तुपाची धार. आज सगळे म्हातारे मिळून फस्ता करणार आहेत ते. वरण भात? हो, आत्ता जाऊन बघून आलो ना मी. असं काय करताय? अहो चला ना दत्ताजी. दत्ताजी हे बघा, तुम्ही येणार नसाल ना तर मी पण आज जेवणार नाही. बरं चला, एवढा आग्रह करताय. चला चला या. सध्या त्यांच्याशी बोलायला कोणाला वेळच नसतो, जो तो आपल्या कामातच रमलेला असतो. ते जेव्हा जवळ असतात ना, तेव्हा त्यांची किंमत नाही कळत. पण आपल्यापासून असे दूर गेले ना, मग पोकळी जाणवायला लागते. असावरी दत्ताजींची आठवण येते ना. अगं पण ते खूप मजेत आहेत. फार नशीबवान आहेत तुमचे बाबा की तुमच्यासारखे जावई आणि सून मिळालेत त्यांना. नाही तर आमच्या सोबतीमधल्या वृद्धांचं बघा ना, घरच्या लोकांना नकोशी झाली की इथे टाकून जातात. खरंच नाईलाज असतो. कधी घरी जागा नसते ठेवायला, कधी आर्थिक अडचण असू शकते, कधी सांभाळायला कोणी नसतं. खरंय, बरोबर आहे तुमचं. मॅम, तुम्ही दर महिन्याला नुसतं जेवण देऊन जाता, पण आमच्या सोबतींना माहिती नाही हे जेवण येतं कोणाकडून. आणि नुकतंच तुमचं लग्न झालंय. एक रिक्वेस्ट होती, जर आमच्या सोबतींना मॅमच्या हातून जेवण दिलं तर प्लीज. अरे वाढ 2 पुऱ्या जास्त. आज तिकडे काय झालं यांना?
त्यांना बघून काय बाबाची आठवण झाली काय? यांच्या सुनेने दुसरं लग्न केलं आणि यांना इथेच सोडून गेले. लोक म्हणतात म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण, पण तसं काय नाही हो. जा मुली, तू उगाच वाईट वाटून घेऊ नकोस. असावरी बाबा बाबा तुम्ही चारधामला जाणार होतात ना? बाबा तुम्ही इथे काय करताय? बाबा हे खरंच अभिजित राजेंच्या सासरे आहेत? प्रॉब्लेम नाही, तुम्ही बसा. बसा जेवा. बसा बसा. या दत्ताजी, आपण बोलूया. या बाबा उठा. हे घ्या, हे घ्या. सावकाश बाबा. या या चला. ठीक. या या बाबा. या सावकाश. या बाबा. बाबा बाबा आमचं चुकलं. आम्ही तुम्हाला असं सोडूनच जायला नको होतं बाबा. बाबा स्वप्नातही कल्पना केली नव्हती की तुम्ही इथे राहणार आहात माझ्यावर. तुमचं सामान कुठे? उठा तुम्ही निघा. मी आता ठरवलंय चांगलं महिनाभर इथे राहायचं. अरे हॉस्टेलमध्ये नाही का राहत आपण, तसा इथे मी राहणार आहे. ते दत्ताला घेऊन जायला आलेत. मी इथे कायमचा राहायला आलेलं नाहीये. समजा हॉस्टेलचं लाईफ जगायचं होतं ते जगतोय. मला माझ्यासाठी वेळ हवाय आणि तो मला इथे मिळतोय. तो ऐकत नाहीये. त्या मास आलाय त्याला. परत घेऊन जायला आलेत? हो. काय नशिबवान आहे कुलकर्णी. नाही मला यायचं नाही. तुम्ही निघा 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 निघा. अहो बाबा. अरे निघा ना. मला माझा कॅरम खेळायचा प्लॅन आहे. सगळे वाट पाहत असतील माझे. तुम्ही निघा. कोंबडीच्या आणि तू रे चप्पल चोर. पुरे झाली तुझी नाटकं. बस झालं तेवढा तमाशा. दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या सावरीला काही होणार नाही. चल त्या खोलीतली माझी बॅग घे. मी घरी येतो. पैसे म्हणून ठेवून घ्या. याच्या सुनेला पैसे द्यायला काय उशीर करायचं तर करू दे, पण त्याचे पैसे 1 महिन्याचे कायम ठेव म्हणून राहतील. कुलकर्णी, काय गरज लागली तर कळव. संकोच करू नको. हो. आणि तुम्ही सुद्धा सगळे मला भेटायला येत जा, पण यांची परवानगी घेऊन. चला. बाबा मी बोलणार नाही तुमच्याशी. आता काय झालंय रागवायला? मी येतोय ना घरी. थोडी हस बघू. नाही आता तिला वेगळा राग आलाय. कसला? तिने एवढ्या विनवण्या केल्या, तुम्ही ऐकलं नाही, अडून बसलात आणि माझ्या सांगण्यावर मात्र लगेच आलात म्हणून. मग आता पुन्हा परत जातो. मग तू ये बोलवायला, मग परत येतो. बाबा चला बसा, गाडीत बसा. मी ठेवतो, बॅग ठेवतो. पण आजोबा, माझ्या बायकोच्या वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणतो.
प्लीज माफ करा तिला आजोबा, प्लीज प्लीज माफ करा तिला. प्लीज माफ करा शुभ्राला आजोबा. तुला माहिती आजोबा बिचारे एकटे पडतात घरी. त्यांच्याशी बोलायला कोण नाही, गप्पा मारायला कोण नाही. आई तुला माहितीये आजोबा एकदा वॉकवरून घरी आले आणि ओरडायला लागले, आसावरी पाणी, आसावरी पाणी. मग त्यांना आठवलं की तू घरातच नाहीयेस. कसे बसे उठले आणि स्वतः पाणी घेतलं त्यांनी. आणि तसंही शुभ्राने घरात नियम केला होता ना, सगळी कामं स्वतःची स्वतः करायची. तो नियम माझ्यासाठी नव्हता. शुभ्राने मला आधीच सांगितलं होतं तसं. तीच लायकी आहे आमची. तुमच्याकडे लक्ष न द्यायची हीच शिक्षा शुभ्राला. आणि त्यामुळे मलाही. सोम्या, कोंबडीच्या उगाच विषय टाळत बसू नको आणि तुझ्या सोबत तिला खेचू नको. नाही नाही आजोबा, मी तिला खेचत नाहीये, ती आहेच. तिला तिची चूक कळली आहे ना, म्हणून तर ती गप्प आहे. पण तिच्या वतीने मी माफी मागतो आजोबा, मला माफ करा. शुभ्रा, मला वाटतं मी त्या घ्यायला विसरलोय. जरा आणून देतेस? चल सोहम, आपण आजोबांची औषधं आणूया. त्या बॅगेत असतील ना, बॅगेत बघ ना एकदा. त्यांच्या औषधांच्या वेळा चुकायला नको. चल जाऊन येऊया. आलोच हा आम्ही. अरे सोहम, सोहम थांब ना, तू कुठे पळतोयस? मला बोलायचंय तुझ्याशी. मी कुठे पळतोय? मग ते आजोबांसाठी औषधं घ्यायची असतील म्हणून घाई करतोय. हो हो हो, पण थांब तरी, ऐक तरी ना माझं. तू आज माझ्या वतीने माफी मागितलीस, मला खूप बरं वाटलं. मी आजोबांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकले नाही, माझ्यामुळे ते हरवले. आणि उगाच ते घरी असताना मी वाद उकरून काढत होते. आणि हो, तू जे म्हणालास ना की मी म्हातारा होईपर्यंत जगणारच नाही, ते तर त्यांनी ऐकलंच नव्हतं, कन्फर्म ऐकलं नव्हतं. त्यामुळे मनाला तर लागलंच नव्हतं त्यांच्या. एक मिनिट, मला वाटेल ते मी बोललो. काय काय चुकीचं बोललो आणि त्यांना का लागेल ते? तुला आरोप करायचेच आहेत का? हा, मला चुकीचं दाखवूनच द्यायचंय का तुला? नाही तसं असेल तर ठीक आहे, तू एक काम कर, चिडचिड काढ माझ्यावर, तू ओरड मला. हा, नाहीतर आत्ता आपण वर जाऊया, आजोबांसमोर विषय काढून ना सगळं क्लिअर करूया. हा चल. कारण तू आईंचा लाडका बबड्या आहेस ना. हे बघ, हेच म्हणतोय मी. आत्ता सुद्धा तुला वाद घालायचाय. ओके सॉरी, मला संपवायचंय हे सगळं. आणि जर आपल्याला वाद घालावासा वाटला, आपल्याला भांडावंसं वाटलं तर हे असे भेटत जाऊ आपण आणि इथे बोलत जाऊ, ठीक आहे? पण ह्याच्या पुढे आपण घरी काहीही बोलायचं नाही. हे चालणार आहे का तुला? मला चालेल. आजोबांसाठी मी काहीही करायला तयार आहे. आणि हो, फक्त तू भांडणं उकरून काढत जाऊ नकोस. सोहम, सर आपल्यामध्ये नाही येते तरे, आपल्यामुळे त्यांना मध्ये यावं लागतंय. आता आजोबांना सरच घेऊन आले ना घरी. आई ऐका ना, आजोबांना नेक्स्ट टाइम खरंच तुम्ही इथे घेऊन या आणि त्यांना राहू दे तुमच्या बरोबर, पण यावेळी खरंच नको. म्हणजे सोहम म्हणतोय ते पटतंय मला. आमच्यामुळे आजोबांनी घरातून बाहेर पाऊल टाकलं आणि त्याचा गिल्ट खूप आलाय. त्यामुळे ह्यावेळी आम्हाला घेऊन जाऊ दे, खरंच आम्हाला एक संधी द्या. नशीब तू मान्य केलंस शुभ्रा. मग ना त्यांना बेडला साखळ दंडाने बांधून ठेवायला लागेल. मग आजोबा पळून तरी नाही जाणार. नाही ए बबड्या, तू बाबांना असं काही काय झालं आई? आणि
इथे का थांबलायत तुम्ही दोघं? सोम निघायचंय ना आपल्याला? हो निघूया ना, आजोबांना घेऊन निघूया. हा चल, मी घेतो हा आजोबांची काळजी. नाही जाणार, कधीच नाही जाणार. झोपा तुम्ही आता. जाता जाता माझा फोन चार्जिंगला लावून जा. हो हो. आजोबा सायलेंटवर ठेवते, सकाळी काढीन सायलेंटवरनं. आता कोणी डिस्टर्ब नाही करणार तुम्हाला. झोपा. ते नसतील ना? बाबाला बंद करून ठेवलं तर त्यांना नाही आवडणार हो. बंद? कोण बंद करणार त्यांना? नाही नाही, कोणी नाही. बाबा पोचले असतील ना तिथे? हो असावरी, शुभ्राचा फोन आला होता. हो का? बाबांना प्रवासाचा त्रास नसेल ना झाला? काय ना, शुभ्राला आणि सोहमला कळू नये म्हणून बाबा सांगणार नाहीत. अंगावरच काढतील स्वतःचा त्रास. आणि हे दोघं जण जर भांडत असले ना तर त्या दोघांना कळणारही नाही. चिप्पात काळजी करू नकोस. आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेव ना, मी तुला कुठे जायला सांगतोय ना तू हे घर सोडून कुठे जातेस. हे आपलं 5 जणांचं कुटुंब आहे आणि तू आपल्याच कुटुंबाकडे चाललीस. थँक्यू.